Hello everyone, Namaskar. Today we are going to learn some examples from question number 5, problem set 3, circle. आणि एक विनंती आहे की व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर. Question number 5. In the figure, quadrilateral ABCD is parallelogram. This is ABCD and it is parallelogram. It circumscribes the circle with center T. It circumscribes the circle with center T. Points E, F, G, H are touching points. E, F, G, H are touching points. If A is equal to 4.5 and EB is equal to 5.5, find AD. आपल्याला AD find करायचं आहे, राईट? दिलेलं काय क्वाड्रिलॅटरल एबीसीडी हा पॅरलेलोग्राम आहे आणि एडी आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघा टँजंट सेगमेंट थिअरम बघितला. आपण या टँजंट सेगमेंट थिअरम नुसार काय आहे की समजा सर्कल आहे आणि सर्कलचा हा जर एक्सटेरियर पॉइंट असेल आणि एक्सटेरियर पॉइंट पासून आपण जर हे टँजंट सेगमेंट काढले, समजा ए हा एक्सटेरियर पॉइंट आहे आणि एई आणि एच हे टँजंट सेगमेंट आहे, तर हे टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. दिस इज टँजंट सेगमेंट थिअरम. सो बाय टँजंट सेगमेंट थिअरम वी हॅव हिअर एई इज इक्वल टू EB, सॉरी AE इज इक्वल टू AH, राइट? AE आणि AH हे सारखं राहील. ठीक आहे, AE आणि AH. Then again here B is exterior point and therefore I can say BE is equal to BF. BE is equal to BF, राइट? त्यानंतर मी AB ला अपोजिट कुठली आहे CD, मग D घेते. DG is equal to DH. DG is equal to DH, राइट? आणि इकडे CG is equal to CF. CG is equal to CF. This is tangent segment theorem, right? Suppose this is statement 1. Now I am going to add all this left hand side as well as right hand side. आता मी हे ऍड करते, तर काय होईल? AE plus BE plus DG plus CG is equal to AH plus BF प्लस DH प्लस CF. आता हे ऍड केल्यावर ऍडिंग इथे रिझन काय राहील? ऍडिंग किंवा फ्रॉम 1, राईट? तर आता इथे मी रिअरेंज केलं. AE प्लस BE बघा, AE प्लस BE हे कोलिनियर आहेत का? हो आहे. त्यानंतर दुसरं DG CG, DG आणि CG हे पण कोलिनियर आहे. यांचे मी ग्रुपिंग केलं, राईट? हे कोलिनियर आहे, हाय कोलिनियर आहे. त्यानंतर AH ला कोलिनियर काय आहे? HD. बघा, AH ला कोलिनियर कोण आहे? HD. तर यांचे मी ग्रुपिंग करते AH प्लस DH, राईट? ठीक आहे. त्यानंतर BF आणि HC हे कोलिनियर आहे, म्हणून BF प्लस CF हे रिअरेंज करते, BF प्लस CF, राईट? आता इथे AE प्लस BE हे कोलिनियर आहे, म्हणजे इथे काय येईल? हे AB प्लस DG प्लस CG काय येईल? इथे DC, राईट? आणि इकडे AH आणि DH, AH प्लस DH काय येतं? AD प्लस BF प्लस CF काय मिळालं आपल्याला? BC, राईट? आता इथे AB प्लस DC बघा, AB प्लस DC व्हॉट वी हॅव. समजा मी या स्टेटमेंटला नंबर 1 दिलं, राईट? आता इथे थर्ड स्टेप मध्ये बघा, तर इथे आपण काय करतोय? AB आपल्याला काय आहे की AB इज इक्वल टू DC. का बरं? अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम, राईट? आणि AD इज इक्वल टू BC. AD इज इक्वल टू BC. रिझन अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. अपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. आणि म्हणून इथे काय होईल? इथे जे AB आहे आणि इथे DC आहे, मी AB ला बघा, इथे AB प्लस DC च्या जागेवर परत AB लिहिते, राईट? आणि इथे AD प्लस BC आहे, BC च्या जागेवर परत AD लिहिते. सो फ्रॉम 1 अँड दिस स्टेप 3 अँड स्टेप 3, राईट? आता इथे AB प्लस AB प्लस AB काय? ट्वाइस AB. आणि AD प्लस AD काय? ट्वाइस AD.
डिवायडिंग बाय 2 काय मिळेल आपल्याला AB इज इक्वल टू AD राईट. आता AB मला काढता येतं का? हो काढता येतं. AB म्हणजे काय AE प्लस BE राईट इज इक्वल टू AD. ठीक आहे. मग AE किती आहे माझ्याजवळ बघा AE किती आहे 4.5 राईट. माझ्याजवळ BE किती आहे 5.5 इज इक्वल टू AD राईट. म्हणजेच AD इज किती येईल 10. हिअर वी गेट AD. आपल्याला AD फाइंड करायचं होतं. AD आपल्याला मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल. In the figure, circle with center M touches the circle with center N at point T. आता या फिगर मध्ये दोन सर्कल आहे. मोठा जो सर्कल आहे त्याचं सेंटर M आहे. जो स्मॉलर सर्कल आहे त्याचं सेंटर N आहे. आणि हे दोन्ही सर्कल इंटरनली टच होतात पॉइंट T मध्ये. रेडियस RM टचेस द स्मॉलर सर्कल ऍट S. हे आहे मोठ्या सर्कलचं रेडियस RM and it touches smaller circle at point S. Radii of circles are 9 cm and 2.5 cm. आता मोठं जे सर्कल आहे लार्जर सर्कल आहे त्याचं रेडियस आहे 9 सेंटीमीटर आणि जे स्मॉलर सर्कल आहे त्याचं रेडियस आहे 2.5 सेंटीमीटर. फाइंड द आन्सर्स ऑफ फॉलोइंग क्वेश्चन. हेन्स फाइंड MS इज टू SR. MS इज टू SR हा रेशिओ आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे MT काढायचं आहे, MN काढायचं आहे आणि फाइंड अँगल NSN काढायचं आहे. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल आपण कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन काय काय सेगमेंट्स काढले बघा. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ सेगमेंट MS, ड्रॉ सेगमेंट MS, ड्रॉ सेगमेंट NT, सेगमेंट NT आणि सेगमेंट NS हे आपण ड्रॉ केले. त्यानंतर एक लक्षात घ्या की हे जे आहे ते टचिंग सर्कल. सो बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स वी हॅव these are internally touching circles and centers of touching circle. हे याचं सेंटर आणि हे याचं सेंटर and their point of contact. bar हे सेंटर आणि ती हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो दीज आर कोलिनियर राईट. बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल्स M and T because M and N are centers of circle, T is point of contact आणि by theorem of touching circle these 3 points are collinear आणि म्हणून काय राहील MT is equal to MN plus NT राईट. आता MT काय आहे MT is radius of larger circle राईट. सो MT किती राहील रेडियस वी हॅव गिवन 9 सेंटीमीटर राईट. आणि इथे हा जो NT आहे NT इज द रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल आणि रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल किती दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटर राईट. तर आता इथे आपण या व्हॅल्यूज ठेवणार आहे. 9 इज इक्वल टू MN that we have to find, NT we have 2.5 right. So MN is equal to काय येईल 9 minus 2.5 that we get 6.5. Thus we get MN. आपल्याला काय मिळालं MN मिळालं. हे आपल्याला फाइंड करायचं होतं MN. आणि MT is what? MT is radius of larger circle and we get MT 9 सेंटीमीटर. आता इथे थोडंसं तुम्ही ऑब्झर्व केलं तर MR इथे काय म्हटलेलं आहे की रेडियस RM टचेस सर्कल ऍट पॉइंट S. म्हणजे हा जो स्मॉलर सर्कल आहे त्याचा टँजंट आहे RM. पहा कन्सिडर smaller circle. Here RM is tangent, right? And NS is radius. And therefore by tangent theorem radius is always perpendicular to tangent आणि म्हणून काय राहील angle NMS is equal to 90 degree. Right? Thus angle NSM we get. Now we have to find this ratio MS is to SR. MS is to SR हा आपल्याला रेशिओ फाइंड करायचा आहे.
आता आपल्याजवळ काय काय आहे, आपल्याजवळ mn आहे. mn किती आहे 6.5 राईट. त्यानंतर आपल्याजवळ ns पण आहे. ns इज व्हॉट, रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल. रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल किती आहे 2.5. सो बाय अप्लाइंग Pythagoras in triangle NSM we can here find ms, right? So here now in triangle NSM, हा ट्रायंगल NSM हा जो आहे हा मी परत इथे काढते बघा. NS हा रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल आहे ते इथे 2.5 and इथे NM we get 6.5, हे जे 6.5 आहे आणि हा जो आहे हा 90 आहे राईट. सो इन ट्रायंगल NSM बाय Pythagoras we have mn square is equal to ns square plus sm square, right? So we have mn, how it is, how much, 6.5. ns we have 2.5, let us write square, 2.5 square plus here sm square. So 6.5, that is we get 42.25. Here we get 6.25 plus sm square, right? So sm square is equal to 42.25 minus 6.25, that is we get 36, right? Here we get sm square is equal to 36 and therefore sm, taking square root, we get sm 36, that is sm is equal to 6. We get two values plus minus 6, but this is distance and distance is never negative and therefore we take ms as a positive 6. sm म्हणजेच काय ms. ms किती मिळाला आपल्याला 6, राईट. आता इथे हा ms मिळाला आपल्याला 6. नाउ वी हॅव टू फाइंड रेशियो ms इज टू sr. पण परत इथे बघा mr इज इक्वल टू ms प्लस sr, राईट. तर इथे mr दॅट इज रेडियस ऑफ लार्जर सर्कल आणि ते किती आहे 9. इथे ms वी गेट 6 प्लस sr आणि यावरनं sr ची व्हॅल्यू किती मिळेल 9 मायनस 6, दॅट इज 3. सो हियर वी गेट sr 3, वी गेट ms 6. इझिली वी कॅन फाइंड रेशियो नाउ. ms इज टू sr, ms अपॉन sr is equal to 6 upon 3, that is 2 upon 1. So ms is to sr. ms is to sr 2 is to 1. Thus we get ms is to sr. Let us solve question number 7. In the adjoining figure, circles with center x and y touch each other at point z. These are the circle with center x and center y, and these circles intersect at point z. That means z is point of contact. Then a secant passing through z intersects circle at points a and b respectively. Secant through z, this is secant through z. It intersects circle at point a and b respectively. Prove that radius xa parallel to radius yb, xa parallel to yb हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, राईट. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे आपल्याला या ऍक्टिव्हिटी बेस्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर इथे कन्स्ट्रक्शन हे डॉटेड लाईननी दाखवतात. तर कन्स्ट्रक्शन इथे काय केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट XZ अँड XZ काढला आणि YZ काढला, म्हणून इथे काय लिहू मी, ड्रॉ सेगमेंट XZ अँड YZ, राईट. त्यानंतर लेट अस स्टार्ट प्रूफ बाय थिअरम ऑफ टचिंग सर्कल. काय टचिंग सर्कल, तर थिअरम समजा दोन असतील आणि त्यांचे सेंटर्स हे असतील आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा सेंटर्स ए आणि बी आहे आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टी आहे. तर सेंटर्स ऑफ टचिंग सर्कल अँड देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. मग इथे हे टचिंग सर्कल आहे, याचं सेंटर एक्स आहे, याचं सेंटर वाय आहे आणि हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणून आपण काय म्हणू, XZ Y आर कोलिनियर. सो पॉइंट XZ Y आर कोलिनियर, राईट. त्यानंतर इथे अँगल XZY आणि इकडे अपोजिट अँगल्स दिलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट, देन हियर व्हेन टू लाईन्स इंटरसेक्ट वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर इथे हा आणि हा बरोबर आहे, हे वर्टिकली अपोजिट अँगल आहे, हा आणि हा. सो XZA आणि दुसरा आहे YZB, अँगल YZB किंवा आपण इथे लिहू BZY.
BZY. BZY opposite angles, right? आता लेट XZY इज इक्वल टू BZY इज इक्वल टू A. काय म्हटलेलं आहे की हे दोन्ही अँगल्स XZY आणि BZY आपण AA कन्सिडर करू, राईट? दिस इज फर्स्ट स्टेटमेंट. आता in triangle now segment XA congruent to segment XZ by XA congruent to XZ, right? हा ट्रायंगल आहे, समजा हा ट्रायंगल आहे XAZ, यामध्ये XA आणि XZ कॉन्ग्रुएंट आहे. मग हे दोन जर कॉन्ग्रुएंट आहे, हे का बरं कॉन्ग्रुएंट आहे? बिकॉज दे आर रेडिया ऑफ सेम सर्कल, राईट? सेगमेंट XA congruent to segment XZ, रेडिया ऑफ सेम सर्कल, रेडिया ऑफ सेम सर्कल. त्यानंतर आपण काय म्हटलेलं आहे की XAZ. आता परत बघा, ट्रायंगल XAZ मध्ये ह्या दोन जर साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल्स अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, राईट? तर इथे आपल्याजवळ हा जो XZ आहे हा ऑलरेडी A आहेच, राईट? आणि हा मग XAZ पण काय होईल? A होईल. XAZ कॉन्ग्रुएंट टू अँगल XZA. रिझन आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम, राईट? आणि या दोन्ही याला आपण AA कन्सिडर केलं. पहा आता इथे दोन्ही AA झाले. आता तसंच या ट्रायंगल BYZ, ट्रायंगल हा जो आहे YBZ, यामध्ये हा जो आहे हा A आहे आणि आपल्याजवळ काय आहे? YB इज इक्वल टू YZ. YB इज इक्वल टू YZ, बरोबर आहे? कॉन्ग्रुएंट टू YZ. आता या ट्रायंगल मध्ये आपण बघू की हा जो आहे YB इज इक्वल टू YZ बिकॉज दे आर रेडिया ऑफ सेम सर्कल. आणि मग जर दोन साइड्स एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा जो YZB आहे हा YBZ ला कॉन्ग्रुएंट होईल. म्हणजे इथे काय लिहू मी? YBZ, बरोबर आहे? म्हणजे हा पण काय झाला? A, राईट? हा A आणि हा A. याचं रिझन काय राहील? आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम, राईट? आता इथे एक लक्षात घ्या, फ्रॉम 1 to 3 आपण फिगर ऑफ YBZ हे दोन्ही सारखे राहतील कारण याची मेजरमेंट A आहे आणि हे पण A आहे. हे आपण 1 to 3 स्टेटमेंट मध्ये प्रूव्ह केलं. पण जर तुम्ही लक्षात घेतलं, जर मी अशी डायग्राम काढली आणि हा अँगल कुठला? हा जो आहे हा XAZA आहे आणि दुसरा हा ZBY आहे. हा पण बघा, हा XA समजा इथे आहे Z आणि दुसरा आहे ZBY. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे. पण हे कसे आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. काय आहेत हे दोन्ही? अल्टरनेट अँगल्स. अँड वी नो दॅट वेन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन लाईन्स आर पॅरलल. आणि म्हणून आपण इथे म्हणू रेडियस XA पॅरलल टू रेडियस YB. रिझन आहे अल्टरनेट अँगल्स टेस्ट. In the number 8, in the figure, circles with center X and Y touch internally at point Z. These are two circles with center X and Y. This is center X of smaller circle and this is center Y of bigger circle. These circles intersect internally at point Z. Segment BZ is the chord of bigger circle and it intersects smaller circle at point A. BZ हा chord आहे आणि smaller circle ला A मध्ये तो intersect करतो. Prove that AX parallel to BY. हा जो AX आहे हा BY ला पॅरलल आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, राईट? तर इथे आपण बघू की इथे कन्स्ट्रक्शन केलं. कन्स्ट्रक्शन काय केलं की ड्रॉ सेगमेंट XY अँड सेगमेंट XZ, बरोबर आहे? XY आणि XZ जर मी इथे जॉईन केलं तर हे काय राहतील? So let us write proof. By theorem of touching circle we have YXZ are collinear. Now consider inner circle. समजा मी इनर सर्कलचा विचार करते, राईट? तर इथे इनर सर्कल मध्ये बघा, ही जी आहे हे इनर सर्कल X हे सेंटर आहे आणि XA आणि XZ हे काय? रेडिया ऑफ सेम सर्कल. XA इज इक्वल टू XZ, रेडिया ऑफ सेम सर्कल, रेडिया ऑफ सेम सर्कल, बरोबर आहे? आणि मग जर मी AZ इथे आहे माझ्याकडे तर XAZ हा काय होईल? आयसोस्केलस ट्रायंगल होईल. आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम, इफ टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन अँगल अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट.
म्हणजे काय राहील, हा अँगल याला कॉन्ग्रुएंट राहील. काय नाव, XAZ कॉन्ग्रुएंट टू अँगल XZA. आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. ट्रायंगल थिअरम, राईट. आता इथे समजा मी आउटर सर्कल बघितलं. आता आउटर सर्कलचं काय आहे, वाय सेंटर आहे आणि हे YB आणि YZ हे रेडियस आहे, राईट. कन्सिडर आउटर सर्कल. YB इज इक्वल टू YZ. परत तेच रेडिया ऑफ सेम सर्कल. त्यानंतर परत हा आयसोस्केलस ट्रायंगल आणि परत आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. समजा हे दोन YB इज इक्वल टू YZ हे जर कॉन्ग्रुएंट असतील तर अँगल अपोजिट टू देम आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल याला होईल. कुठला अँगल, YBZ कॉन्ग्रुएंट टू अँगल YZB. आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. ट्रायंगल थिअरम, बरोबर आहे. आता हा जो XAZ आणि जर मी बघा XAZ याला जर मी कॉन्ग्रुएंट दाखवला तर ह्या लाईन्स पॅरलल होतील, कारण हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर हे मला कसं दाखवता येईल बघा. आता XAZ कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, XZA. आता XZA म्हणजेच काय बघा, XZA म्हणजेच काय, YZB, राईट. तर मी असं लिहू शकते का, समजा हे स्टेटमेंट 1 आहे, राईट. तर मी असं लिहिते की फ्रॉम 1, इथे फ्रॉम 1 काय आहे, अँगल XAZ कॉन्ग्रुएंट टू अँगल XZA, राईट. आता हा जो XAZ आहे हा XZA म्हणजेच काय, YZB. YZB. Since XZA and YZB are same from figure. बरोबर आहे. आता परत एक लक्षात घ्या की XAZ, आता YZB बघा, YZB कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, हा जो YZB आहे हा YBZ ला कॉन्ग्रुएंट आहे, राईट. समजा मी हे स्टेटमेंट 2 लिहिलं तर इथे मी YZB च्या जागेवर काय टाकणार आहे स्टेटमेंट 2 वरनं, YBZ. फ्रॉम स्टेटमेंट 2, राईट. आता मी काय दाखवलं बघा, XAZ म्हणजे हा अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट दाखवला, YBZ ला, बरोबर आहे. बट दीज आर व्हॉट, दीज आर corresponding angles, and we know when corresponding angles are congruent, lines are parallel. When a pair of corresponding angle is congruent, then lines are parallel. Corresponding angle test. Therefore, here XA parallel to YB, that is segment AX parallel to segment BY. This is